हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी घराची साफसफाई करायला काढले आणि कधी ना हात बसणाऱ्या वस्तूंची आज मी साफसफाई करणार आहे। म्हणजे रोजच्या रोज तर आपण ह्या गोष्टी करत नाही, कधीतरी म्हणजे 2 आठवड्याने किंवा महिन्यातून एकदा आपण करतो आणि त्याच्यावरती भरपूर अशी धूळ येऊन बसते। तर ती घरातली कोणती जागा कोणत्या वस्तू अशा आहेत की त्याच्यावरती आपलं लक्ष जात नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये ते आपण सगळ्या टिप्स पाहणार आहोत आणि त्याचे क्लिनिंग मी करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता व्हिडिओला सुरुवात केली देवघरापासून। तर देवघरातले देव हे रोजच्या रोज तर आपण साफ करत नाही आणि रोज साफ न केल्यामुळे त्याच्यावरती धूळ येऊन बसते आणि जी डिझाईन वगैरे असते ना देवांवरती केलेली, तर त्याच्यामध्ये मळ भरपूर साचला जातो। तर तो काढण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धती किंवा वेगवेगळे केमिकलयुक्त पदार्थ वापरून देव साफ करतो। तर आता इथे ना मी पितांबरी घेतली, म्हणजे झटपटसुद्धा देव साफ होतात, पण त्यातला ना मळ काही निघत नाही। तर तुमच्याकडे जर काही ट्रिक असेल ना तर मला नक्की सांगा। आणि मी एकदा केले होते देव साफ, गरम पाणी केलं होतं। गरम पाण्यामध्ये ना सोडा, व्हिनेगर आणि बेकिंग पावडर टाकून देव ठेवले होते। तर खूप जणांच्या कमेंटसुद्धा अशा आल्या होत्या की देवांना गरम पाण्यामध्ये नका ठेवू, पण आता त्यातला जर मळ काढण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता। तर मी बऱ्याच दिवस नाही केली आणि आत्तासुद्धा माझ्याकडे वेळ नाही आहे, त्याच्यामुळे मी पितांबरीने देव साफ केलेत। पण देवांच्या नक्षीमधला जर मळ काढायचा असेल ना तर कडकडीत गरम पाणी करायचं, त्याच्यामध्ये व्हिनेगर, सोडा, बेकिंग पावडर हे टाकून देव ना वेळ असेल तर 1 दिवस किंवा 4-5 तास तरी तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तो मळ ना मऊ पडतो आणि ब्रशच्या साहाय्याने आपण साफ करायला गेलो ना तर नक्षीमधला पूर्णपणे मळ निघून जातो। आणि तुमच्याकडे आणखी कोणत्या वेगळ्या जर टिप्स असतील ना तर तुम्ही नक्की मला सांगू शकता। आता इथे ना मी देव साफ वगैरे करून घेतलेत आणि देवपूजा करून घेते। तर खरं सांगते, आल्यापासून आहे ना मी देव काही साफ केले नव्हते, म्हणजे देवांकडे लक्षच दिला नव्हता। बाकी घरातली साफसफाई करण्यामध्ये माझे दिवस कधी गेले मला काहीच कळलं नाही। आता येऊन मला किती दिवस झाले, भरपूर दिवस झाले। पण लहान बाळ जर घरामध्ये असेल ना तर भरपूर गोष्टी आपल्याकडून राहून जातात आणि दिवस कधी संपतो काहीही कळत नाही त्याला बघण्यामध्ये, आणि त्याला बघून बाकीची घरातली कामं हँडल करण्यामध्ये ना थोडं जास्तच टफ जातं। जर घरामध्ये आणखी कोणी असेल ना बाळाला घ्यायला बघायला मग काही वाटणार नाही। आता त्याच्यामध्ये मला यूट्यूबचं काम, त्याची एडिटिंग, परत रुद्राकडे सुद्धा लक्ष द्यायला लागतो, कारण का आता तिचासुद्धा अभ्यास भरपूर येतो आणि तिला एकटीला सगळं थोडंसं अवघड जातं, कारण का काही गोष्टी तिला कळत नाही, मग ती सारखं विचारत बसते। त्याच्यामुळे तिला 1-1.5 तास तरी मला संध्याकाळचा द्यावा लागतो। म्हणजे हे सगळं करून यूट्यूबचं करणं, ते एडिटिंग करणं थोडंसं टफ जातं। मुलं थोडीशी मोठे झाल्यानंतर काही वाटणार नाही, पण आता लहान आहे तोपर्यंत थोडंसं अवघड जाईल। आणि तुमच्या सर्वांच्या सारख्या कमेंट येत असतात की ताई डेली व्हिडिओ अपलोड करत जा, पण डेली नाही शक्य, मी प्रयत्न करते तरी नाही होत। म्हणून मी आता ठरवलं आहे की एक शॉर्ट टाकायचा, म्हणजे मिनी ब्लॉग टाकायचा आणि एक फुल व्हिडिओ टाकायचा। आता असं करणार आहे। आणि आता तुम्ही पाहिलंच असेल माझी देवपूजा वगैरे झाले, खूप दिवसानंतर मी देव साफ केलेत आणि पूजासुद्धा। रुद्राचे पप्पा रोज सकाळची आणि संध्याकाळची देवाची बत्ती लावून जायचे किंवा मग रुद्रा कधीतरी ती लावायची। तसंही त्यांना वेळ नव्हता की देव साफ करायला, त्यांची सकाळची ड्युटी चालू होते 5 वाजल्यापासून, त्याच्यामुळे त्यांनासुद्धा वेळ नसतो। आणि मला जसा वेळ भेटेल ना तशी मी माझे कामं करते आणि मी एकदम पसारा नाही काढत, टप्प्याटप्प्याने जिथे मला जास्त गरज अशी वाटते की ही गोष्ट साफ झालीच पाहिजे तर मी ती साफ ठेवते। आणि किचन सहसा माझा एकदम क्लीन असतो, कारण का तो रोजच्या रोज मी साफ ठेवते। आणि आता इथे ना दुपारचं स्वयंपाक बनवते। तर दुपारच्या स्वयंपाकाला भेंडीची भाजी आणि पनीरची भुर्जी केले, कारण का दूध माझ्याकडे ना भरपूर साठलं जातं, कारण का रोजच्या रोज आम्हाला 1 लिटर दूध भेटतं आणि रुद्रा काही दूध पित नाही आणि मी सुद्धा आता दूध नाही पित। आम्ही थोडंसं काही दही लावतो आणि राहिलेलं दूध मग चहाला वगैरे असं वापरतो, नाहीतर मग पनीर वगैरे बनवायचं किंवा खिरीमध्ये वगैरे बनवून तसं काही ना काहीतरी करते। आणि ना आता इथे पुदिन्याची चटणी बनवते। ज्या दिवशी मी बिर्याणी केली होती ना त्या दिवशी पुदिन्याची पूर्णपणे 1 गड्डी आणलेली, तर पुदिना असाच खराब होऊन न घालवता त्याची चटणी आता बनवते। आणि कधीतरी मग मिक्सरला फिरवून त्याचा सरबत बनवून ते घेते। इतकं काही खास लागत नाही, पण ते शरीरासाठी चांगलं असतं, त्याच्यामुळे मग घेते, खराब होऊन न घालवता किंवा वाया नको जायला म्हणून। आणि आता ना घरातलं काम करता करता सात्विकडे 50 वेळा जाऊन बघावं लागतं, किचनमधून आत बाहेर करावं लागतं। आणि आता तो रडत होता आणि त्याच्या गडबडीमध्ये ना मी त्याच्यामध्ये त्या पुदिन्याच्या चटणीमध्ये मीठ टाकायलाच विसरलेली, म्हणून आता परत मीठ टाकलं आणि अजून एकदा फिरून घेते आणि त्यालासुद्धा कडेवरती घेतलं आहे। तर आता ना भाज्या वगैरे तर झालेत, म्हणजे 2
भाज्या केलेत आणि पुदिन्याची चटणी केली. डाळ वगैरे तर मी आता बनवत नाही कारण का ताक असतं त्याच्यामुळे. आणि चपाती तर मी रुद्रा तिचे पप्पा आल्यानंतर त्याच टायमाला गरम गरम करेल कारण का कणिक मळून ठेवले. आता थोडंसं बाळाजवळ बसते आणि बाकी जी छोटी मोठी कामं असतात ना मग त्याच्याजवळ जाऊन मी करत असते. तर आता हे लोक आलेत, आम्ही जेवून घेतो. तर आजची थाली तुम्ही पाहू शकता, पुदिन्याची चटणी. आता पुदिन्याच्या चटणीमध्ये ना कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, पुदिन्याची पाने, मीठ आणि थोडंसं काळं मीठ टाकून ही चटणी बनवले. आणि पनीरची भुर्जी, भेंडीची भाजी, चपाती, काकडी आणि आता आहे ना एकदम असं घट्टसर ताक केले कारण का भरपूरच दही होतं, त्याच्यामुळं पाणी जास्त न घालता असं घट्टसर ताक केले. आणि आता रुद्राच्या पप्पांना जेवण वाढले आणि आम्हीसुद्धा जेवण घेतलं. तर आता न झोपता आले इथे दुसऱ्या रूममध्ये ना आम्ही भरपूर पसारा केला आहे कारण का ह्या रूममध्ये आधी आम्ही झोपायचो पण आता ना चेंज केले कारण का ह्या रूममध्ये थोडीशी गरमी जास्त जाणवते आणि त्या साईडला थोडंसं थंड वाटतं म्हणून तिकडे आम्ही शिफ्ट झालो आहे. आणि इथे एक बेड लावलं तर इथे रुद्राला आम्ही थोडंसं दिवसाचं खेळायला वगैरे किंवा तिचा काही अभ्यास असेल तर ते करायला तिला सांगतो. आणि हा जो स्टोरेज स्पेस आहे ना तर ह्याच्यासुद्धा भरपूर कमेंट येत होत्या की ताई हा कुठून घेतला. तर हा ना मी फ्लिपकार्टवरून घेतला आहे आणि 1000 रुपयाला घेतला असेल. क्वालिटी बघायला गेलं तर एकदम बेस्ट छान आहे. तर आता त्याच्यावरती ना भरपूर धूळ बसली होती तर त्याला घेतला आहे साफ करायला. तसं ना माझ्या घरामध्ये बऱ्याच गोष्टींवरती धूळ वगैरे बसलेली आहे पण मी सगळा पसारा नाही काढला कारण की हाच ना स्टोरेज स्पेस साफ करायला मला बराच वेळ जाणार आहे. हे 5 डबे आणि 5 डब्यांमध्ये इतकं सारं सामान ठेवलं आणि सगळं मिक्स म्हणजे काही पण कशामध्ये टाकून ठेवलं. आता मी वेगवेगळं करून ठेवलेलं पण घ्यायला गेलं किंवा ठेवायला गेलं की ते सगळं मिक्स होतंच. आणि तसं बघायला गेलं ना तर खूप दिवस झाले मी हा साफ नव्हता केला आणि मला त्याला साफ करायचाच होता. मी अधूनमधून साफ करते कारण का दिसायला खूप छान दिसतो. कलरमेट हा स्टोरेज स्पेस आहे तर तो मला भरपूर आवडतो, त्याच्यामुळे त्याला ना क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते. आता त्याला घासून वगैरे घेते, स्वच्छ धुवून कडकडीत उन्हामध्ये ठेवते म्हणजे चांगला सुकला जाईल. आणि मग कोणत्याही वस्तू ठेवली तरी मग लवकर खराब नाही होणार. मेन म्हणजे ना हा आतून नाही खराब होत, जास्त बाहेरच्या साईडने जास्त खराब होतो कारण का तुम्ही पाहू शकता व्हाईट पट्टी आहे आणि त्याच्यावरती डाग वगैरे बसतात किंवा धूळ वगैरे येऊन बसते आणि कसलाही तेलकट हात वगैरे लागला ना की हे जरा जास्तच खराब होतात हे प्लास्टिक, त्याच्यामुळे मग असं साफ करून ठेवावं लागतं. आणि आता मेन काम राहिलं, हे जे डबे खाली केलेत त्याच्यामधला जो पसारा आहे म्हणजे जे सामान आहे तर ते सगळं एकत्र झाले. तर आता ते वेगवेगळं करते आणि त्याच्यानंतर जे पाहिजे ना तर आता हे बघा ह्यालासुद्धा माझ्यासोबत बोलायचं असतं, ह्याची गडबड चालू असते म्हणजे व्हॉइस ओव्हर करायला गेले ना की तो सुद्धा त्याचं गाणं चालू करतो. आता हे डबे ना मी उन्हामध्ये ठेवलेत आणि त्याला थोडंसं बघते, त्याची गडबड आतमध्ये चालू आहे म्हणजे त्याला एकट्याला ठेवल्या, बाजूने उशा लावलेत आणि मी हे काम करते आणि त्याच्याकडे कॅमेरा करून ठेवला म्हणजे बघू काय काय करतोय. तर त्याला आता पलटी व्हायचं असतं, जास्त पलटी व्हायला बघतो तो आणि तोंडामध्ये हात त्याचा कंटिन्यू असतो, पलटी होतो आणि आता सगळीकडून सरकायला सुद्धा लागला आहे. आता थोडीशी जास्तच भीती आहे. तर असो, आता तो शांत आहे तर तोपर्यंत ते साफसफाई करून घेते म्हणजे जे सामान एकट्ठा केले तर ते वेगवेगळं करते आणि त्यातलं नको पाहिजे असेल ना तर ते फेकून देते कारण का कचरा खूप झाला आहे. घरामध्ये आपण जर खूप दिवस लक्ष नाही दिलं ना की अनउतरायत सामान भरपूर होऊन जातो म्हणजे बिनकामी सामान घरामध्ये जास्तच होतं. तर ते आता काढून टाकते आणि टप्प्याटप्प्याने काढते. मी मगाचपासून सांगते की मी एकट्टाच घरामध्ये जास्त पसारा काढलेला नाही आहे. जसं जसं मी साफ करेल ना तसं तसं मी जिथे मला कचरा दिसेल तो काढून टाकण्याचा मी प्रयत्न करेल. आज तर मला हा स्टोरेज साफ करण्यामध्येच माझा जास्त वेळ गेला म्हणजे सकाळी उठल्यापासून. सकाळचा मिनी व्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. रुद्राला सकाळी नाश्त्याला इडली चटणी ते दिलं होतं, त्याच्यानंतर मग माझी आंघोळी वगैरे, माझा नाश्ता वगैरे, त्याच्यानंतर स्वयंपाक आणि ही घरातली अशी छोटी मोठी कामं. कपडे वगैरे तर रेग्युलर असतं, घरातला केर कचरा लादी वगैरे पुसून घेणं कारण का आता लहान बाळ घरामध्ये आहे म्हटल्यानंतर रोजच्या रोज कचरा, रोजच्या रोज लादी पुसणं, बेडशीट रोज चेंज करणं हे माझं डेलीचं काम झालं आहे. आणि त्याच्यामध्ये ही अशी जास्तीची कामं निघालेली तर ती करावी लागतात. म्हणून सांगते की जसं आपला हात बसेल ना तसं थोडं थोडं करण्याचा प्रयत्न करायचा. एकदम साफ करायचा आहे मला, आज घराची सगळी क्लिनिंग करायची आहे म्हणून एकाच दिवशी पसारा नाही काढायचा, त्याच्याने आपल्यावरती सुद्धा लोड येतो कारण का ही बाकीची बेसिक कामं करून हे सगळं करणं ना थोडंसं अवघड जातं. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं, साफसफाई घरातली करताना ना टप्प्याटप्प्याने साफसफाई करायची, थोडी थोडी करायची. आता मी आल्यापासून आहे ना
पहिला किचन साफ करून घेतला, कारण का भांडी वगैरे मला लागत होती आणि किचनमध्ये आपण स्वयंपाक बनवतो म्हटल्यानंतर पहिला फोकस माझा तिथेच होता. किचन साफ करून झाल्यानंतर मग घरातल्या जाळ्या वगैरे त्या काढल्या टप्प्याटप्प्याने. लादी तर मी डेली साफ करते, तरी पण अजून जे माझे स्टोरेज डबे आहे तर ते बघायचे, म्हणजे जुने कपडे आता मला आणखी काढून टाकायचे आहेत. कपाट वगैरे साफ करायचं आहे, अजून तिकडे तर लक्षच गेलं नाही माझा. आणि बाकी मग हे असं बारीक सारीक कामं करून घरातली कामं तर ते चाललं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल कपाट वगैरे साफ करताना. तसंच फ्रीज वगैरे भरपूर खराब झालेला, कारण का खूप दिवस फ्रीज बंद असल्यामुळे त्याचे जे पट्टे बाजूचे आहेत ना तर ते पूर्णपणे काळपट पडले होते. त्याचा फ्रीजचा वास येत होता, तर तो साफ करून घेतला पूर्ण सगळं काढून. तरी अजून पडदे वगैरे साफ करणं ते बाकीच आहे. आणि जे अंथरूण वगैरे आहेत ना तर ते सुद्धा आता बाहेर कडकडीत ऊन पडते, तर एक एक दोन दोन चादरी मशीनला लावून तर ते सुद्धा मी धुवून काढेल. कारण का कोमट कोमट वास येतो आपण डब्यांमध्ये नाही तर कशामध्ये जर ठेवले ना. आता हे आमचे स्टोरेज डबे खूप मोठे आहे, तर त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर बरेच दिवस झाले की एकतर वेगळा वास येतोच. त्याच्यामुळे म्हटलं आता सगळं धुवून काढेल. पुढे भरपूर थंडी असली की कपडे सुकत नाहीत. आणि हा स्टोरेज आता मी लावून घेतला, स्वच्छ धुवून घेतला. आता थोडासा बऱ्यापैकी दिसतोय. आणि आता ठरवलं की हा रुद्रालाच द्यायचा, ह्याच्यामध्ये काही बाकी सामान ठेवायचं नाही. काही ठेवलं ना की खूप सारा पसारा त्याच्यामध्ये होऊन जातो. म्हणून तिला सांगणार आहे की सगळ्या तुझ्या वस्तू ठेव, अगदी तुझ्या मेकअपपासून तुझा अभ्यासाचं वगैरे जे काही असेल ना तर ते सगळं ठेव. आणि आता ते झालं आहे सगळं साफ करून, तर मी आले परत बाळाजवळ. आणि बिचारा आपला एकटाच खेळतो, तोंडामध्ये हात टाकून त्याचा तो एकटाच खेळत असतो. तर सध्या हे असे माझे दिवस जात आहेत माझ्या बाळासोबत. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.